नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी एक चांगली जॉब ऑपॉर्च्युनिटी निघाली मित्रांनो. ही जी भरती निघालेली आहे भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडकडून इथं वॅकन्सी निघालेली 2025 साठी. ओके, चांगली भरती असणार आहे. याच्यामध्ये आपल्याला पद जे असणार आहे ट्रेनिंग इंजिनिअरसाठी तर वॅकन्सी असणार आहे. टोटल इथे 610 पदांसाठी ते वॅकन्सी असणार आहे. याच्यासाठी अप्लाय करण्यासाठी आपल्याला शैक्षणिक पात्रता असणार आहे. BTech BSc वाले इथं अप्लाय करू शकता. चांगली ऑपॉर्च्युनिटी असणार आहे. संपूर्ण माहिती तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे आणि चॅनलवर नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचे, बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचे आणि आपल्या टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअपवर, इन्स्टा आयडी, फेसबुक आयडीला फॉलो करून ठेवायचे. चला तर मग सुरू करूया व्हिडिओला. आता ही जी वॅकन्सी जी निघालेली आहे भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड बेंगळूर संकुलकडून इथं वॅकन्सी आलेली आहे. रक्षा मंत्रालय अधिक भारत सरकार उद्योग असणार आहे. ओके, तर भारत इलेक्ट्रॉनिक लिमिटेडकडून इथं वॅकन्सी निघालेली आहे. ओके, तर इथं जी वॅकन्सी जी निघालेली आहे 24/9/2025 ला लेटेस्ट आजची नोटिफिकेशन आलेली आहे. ओके, याच्यामध्ये असणार आहे भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड नवरत्न कंपनी, इंडियाज प्रीमियर प्रोफेशनल इलेक्ट्रॉनिक्स कंपनी आहे मित्रांनो. ओके, मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स रिक्वायर्ड फॉर इंजिनियर ग्रॅज्युएट वाल्यांसाठी तर वॅकन्सी असणार आहे. टेम्पररी बेसिस बेंगळूर कॉम्प्लेक्स इथं वॅकन्सी असणार आहे. ओके, पोस्ट असणार आहे टेम्पररी बेसिस. ओके, याच्यामध्ये दिलेलं आहे पोस्टचं नाव दिलेलं आहे, जॉब कोड दिलेला आहे, क्वालिफिकेशन दिलेलं आहे, पदसंख्या दिलेली आहे. त्याच्यानंतर इथं दिलेलं आहे आपल्याला आरक्षणानुसार इथं वॅकन्सी दाखवलेली आहे आणि इथं लोकेशन दिलेलं आहे जॉबचं. ओके, आता याच्यामध्ये आपण बघायला गेलं सगळं पहिलं पोझिशन आपल्याला असणार आहे ट्रेनिंग इंजिनियर. याच्यासाठी TEBG साठी इथं वॅकन्सी असणार आहे. याच्यासाठी इथं आपल्याला टोटल ऑफ वॅकन्सी बघायला मिळते आपल्याला. इलेक्ट्रॉनिक्समध्ये 258 वॅकन्सी, मेकॅनिकलमध्ये 131 वॅकन्सी, कॉम्प्युटर सायन्समध्ये इथं 44 वॅकन्सी, इलेक्ट्रिकलमध्ये 55 वॅकन्सी. टोटल इथं 448 वॅकन्सी बघायला मिळतात. आता ह्या जे वॅकन्सी आहे कॅटेगरीनुसार किती पदं आहेत इथं बघू शकता. UR कॅटेगरीसाठी 197 पदं, EWSला 49, OBC एनसीला 132, SC कॅटेगरीमध्ये 73 आणि ST कॅटेगरीला 37 पदं. इथं मग हिंदीमध्ये पण दिलेलं आहे, इंग्लिशमध्ये पण दिलेले आहे. ओके, अशा आहे कॅटेगरीनुसार. बेंगळुरू आपले लोकेशन असणार आहे जॉबचं. ओके, त्याच्यानंतर आता ट्रेनिंग इंजिनियर TEMसाठी. ओके, याच्यासाठी दिलेलं आहे आपल्याला इलेक्ट्रॉनिक्ससाठी 43 वॅकन्सी, मेकॅनिकलला 55 वॅकन्सी, इलेक्ट्रिकलमध्ये 24 वॅकन्सी, टोटल 122 पोस्ट असणार आहे. ओके, याच्यामध्ये नंतर आता URसाठी इथं 50 वॅकन्सी, EWSला 12 वॅकन्सी, OBCला 33 वॅकन्सी, SC कॅटेगरीला 18 वॅकन्सी आणि STला 9 वॅकन्सी. टोटल अक्रॉस ऑल इंडियाला इथं वॅकन्सी असणार आहे. ओके, आता या दोघांची कोड असणार आहे, क्वालिफिकेशन सेम असणार आहे. BTech BSc 4 वर्षाची आपल्याला इंजिनिअरिंग डिग्री झालेली पाहिजे. रिलेव्हंट आपल्याला डिसिप्लिन पाहिजे आहे तरच आपण इथं अप्लाय करू शकता. ओके, इन्स्टिट्यूट कॉलेज विथ पास क्लास झालेले पाहिजे, पास असलेले पाहिजे. ओके, BTech BSc वाल्यांसाठी असणार आहे. PWD कॅटेगरीवाल्यांसाठी इथं दिलेलं आहे गव्हर्नमेंट गाईडलाईननुसार त्यांना पण इथं पदं असणार आहे. जे आपल्याला इथं दिलेलं आहे त्यांनी. प्लीज नोट फॉर सिलेक्शन इन द जॉब फॉर कोड्स असणार आहे. ओके, जे कोड दिलेले आहे त्या कोडसाठी आपल्याला अप्लाय करायचं आहे. सेम डेमध्ये आपल्याला कंडक्ट होणार आहे. याच्यामध्ये आपल्याला सिलेक्शन जे असणार आहे, जे की आपल्याला सेम डेमध्ये आपल्याला इंटरव्ह्यू होऊ शकतो. ओके, इथं दिलेलं आहे. ओके, आपल्याला कोड बघून घ्यायचा आहे. एज लिमिट दिलेली आहे 28 वर्षापर्यंत आपण अप्लाय करू शकतो जनरल EWS कॅन्डिडेट्स. ओके, जर तुमची एज लिमिट आता जास्त झालेली असेल तर तुम्ही कॅटेगरीमध्ये येत असाल तर OBC एनसीला 3 वर्षाची सूट असणार आहे. SC ST कॅन्डिडेटला इथं 5 वर्षाची सूट असणार आहे. आणि आपण जर PWD पर्सन असाल तर आपल्याला 10 वर्षाची सूट इथं बघायला मिळते. आता त्याच्यामध्ये दिलेलं आहे आपल्याला SSLC, SSC, ISC मार्क्स कार्ड आपल्याकडे पाहिजे आणि व्हॅलिड डॉक्युमेंटेशन. ओके, प्रूफ ऑफ डेट ऑफ प्रूफसाठी SSCचं किंवा आपलं डेट ऑफ प्रूफ सर्टिफिकेशन. ओके, प्लीज नोट कॅन्डिडेटला इथं सांगितलं गेलेलं आहे स्पीकिंग फॉर द एजबद्दल तुम्हाला रिक्वायर्ड असेल अटॅच आपल्याला कॉपी द्यायची सर्टिफिकेशन ऑफ ॲप्लिकेशनमध्ये ओरिजिनल आपल्याला जे आपलं कॅटेगरी सर्टिफिकेशन ते लागणार आहे. ओके, एज लिमिटसाठी ओरिजिनल आपल्याला द्यायचे अटॅच करून. त्यानंतर इथं EWS, OBC, NCL, SC ST यांच्यासाठी संपूर्ण माहिती दिलेली आहे. ओके, जे की तुमच्याकडे सर्टिफिकेट पाहिजे 1/9/2024 पर्यंत इथं दिलेलं आहे. 2024-25 साठी 1/9/2025 1/4/2025 पर्यंत. ओके, काउंटिंग असणार आहे. एज्युकेशन क्वालिफिकेशन आता याच्यामध्ये दिलेलं आहे BTech BSc इंजिनिअरिंग 4 वर्षाचा कोर्स झालेला पाहिजे. पास आपण पाहिजे आहे तरच आपण अप्लाय करू शकतो. याच्यामध्ये डिसिप्लिन दिलेलं आहे इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिकल, कॉम्प्युटर सायन्स, इलेक्ट्रिकल. ओके, आता याच्यामध्ये आता डिसिप्लिन दिलेलं आहे जे की आपण आता बघून घेऊया. तर डिसिप्लिनमध्ये आता सब्जेक्ट दिलेला आहे, सब्जेक्ट क्रमांक दिलेला आहे, नंबर आणि डिसिप्लिन दिलेला आहे. ओके, तर पहिल्या नंबरला दिलेला आहे इलेक्ट्रॉनिक्ससाठी. याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशन, इलेक्ट्रॉनिक्स टेलिकम्युनिकेशन, इलेक्ट्रॉनिक एस्टिमेशन कम्युनिकेशन्स अँड टेलिकम्युनिकेशनवाले इथं अप्लाय करू शकता.
2 नंबरचं डिसिप्लिन असणार आपल्याला मेकॅनिकलमध्ये तर मेकॅनिकल इंजिनियर, मेकॅनिकल, इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग, मॅनेजमेंटवाले अप्लाय करू शकता. 3 नंबरला कॉम्प्युटर सायन्ससाठी इथं कॉम्प्युटर सायन्स इंजिनियर, कॉम्प्युटर सायन्स इंजिनियर ओके. त्याच्यानंतर इथं इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, इन्फॉर्मेशन सायन्स अँड इंजिनिअरवाले अप्लाय करू शकता. इलेक्ट्रिकलमध्ये इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरवाले अप्लाय करू शकता. तर नोट दिलेला आहे इथं ऑल पोस्टसाठी इथं दिलेले कॅन्डिडेटला इथं ॲक्टिव्ह UGC युनिव्हर्सिटी आणि कॉलेजमध्ये आपली डिग्री झालेली पाहिजे. कॅन्डिडेटला इथं कंपल्सरी असणारे प्रोव्हिजनल आपल्याला फायनल डिग्री सर्टिफिकेशन, प्रूफ ऑफ डिग्री सर्टिफिकेशनसाठी लागणार आहे. फायनल डिग्री सर्टिफिकेशन आपल्याकडे असेल तरच आपण अप्लाय करू शकतो. ओके. आता इन केस आपल्याकडे इथं मेन्शन दिलेलं स्पेशलायझेशन दिलेलं क्वालिफिकेशन डिग्री दिलेलं रिक्वायर्ड मिनिमम आपल्याला एज्युकेशन क्वालिफिकेशन कॅन्डिडेटसाठी सब्जेक्ट बाय सर्टिफिकेशन युनिव्हर्सिटी कॉलेज विथ आपल्याला स्पेशलायझेशन क्वालिफिकेशन डिग्री पाहिजे आहे. ओके. आता त्याच्यामध्ये टर्न एंगेजमेंट असणार आहे, अलॉवमेंट दिलेली आहे, सॅलरी आपल्याला दिलेली आहे. जे की त्यात मला ते मी सांगतो इथं आता. आता ट्रेन इंजिनिअरसाठी इथं दिलेलं आहे, जसे की इथं आपल्याला पिरियड असणार 2 वर्षासाठी आपल्याला इथं असणार आहे. आपण कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर पिरियड आपल्याला जो असणार मॅक्सिमम 1 वर्षापासून तर 3 वर्षापर्यंत आपल्याला भेटू शकतो. ओके. याच्यामध्ये आपल्याला जे इन्क्लुडिंग आपल्याला सॅलरी भेटणार आहे, पेड आपल्याला ₹30,000 महिना असणार आहे. ओके. पहिल्या वर्षाला, दुसऱ्या वर्षाला ₹35,000 असणार आहे, तिसऱ्या वर्षाला ₹40,000 आपल्याला सॅलरी इथं बघायला मिळते. ओके. त्याच्यानंतर इन ॲडिशनल आपल्याला इथं दिलेलं आहे त्यांनी इथं ₹12,000 पर इयरमध्ये आपल्याला इथे भेटत असणार पेड आपल्यासाठी. ओके. एक्सपेन्सेस भेटणार आहे. ओके. आपल्याला ₹12,000 पर इयरमध्ये भेटणार आहे. ओके. कंप्लीट आपल्याला 6 महिने झाल्यानंतर हे भेटतील. ओके. हे लक्षात असू द्यायचं आहे. त्यानंतर कॅन्डिडेटला इथं सांगण्यात आलेलं आहे, जसं की आपल्याला अक्रॉस इंडियामध्ये आपल्याला प्रोजेक्ट असतात यांचे, की जसं कॅन्डिडेटला इथं कोणत्याही बंगलोर वगैरे झालं नाही तर कुठं पण आपल्याला पाठवू शकतात. आपल्याला त्यांच्यानुसार एरियानुसार लीड लागली तसं आपल्याला ते पाठवणार आहे लोकेशननुसार. ओके. कामाची गरज असल्यामुळे. ओके. ट्रेनिंग इंजिनिअरला इथं 2 वर्षाची ट्रेनिंग इंजिनिअरसाठी आपल्याला इथं ॲडव्हर्टाइजमेंट दिलेली आहे प्रोजेक्ट्स इंजिनिअरमध्ये. ओके. सेम आपल्याला युनिट सब्जेक्ट असणार आहे. ओके. आता परफॉर्मन्स जो दिलेला आहे याच्यामध्ये ट्रेनिंग इंजिनिअरसाठी आपल्याला क्रायटेरिया असणार 80% आपल्याला मार्क्स पाहिजे आहे बर्थ इयरमध्ये ॲग्रीगेट. ओके. तर इथं आपल्याला बघून घ्यायचे ओके डिसिप्लिन वगैरे 2 वर्षाचा आपला जॉब असणार आहे. ओके. 2 ते 3 वर्षापर्यंत आपल्याला काम करायला भेटतं. प्रोजेक्ट इंजिनिअरमध्ये पण इथं सेम दिलेलं आहे. मॅक्सिमम 1 वर्षापासून तर 3 वर्षापर्यंत. आता याच्यामध्ये दिलेलं आहे आपल्याला बोनस दिलेला आहे. त्यामध्ये आपल्याला प्रोजेक्ट इंजिनिअरसाठी जे की बोनस असणार आहे तुम्हाला इथं प्रोजेक्ट इंजिनिअरसाठी इथं दिलेलं आहे. ओव्हरऑल तुम्ही कंप्लीट इथं 4 वर्ष जर काम केलं, तर तुम्हाला इथं बोनस मिळणार इथं ₹25,000 ओके. एव्हरी इयरमध्ये कंप्लीट इयर झाल्यानंतर. ओके. आणि 4 एव्हरी एका वर्षाला ₹25,000 असणार आहे. 4 वर्ष कंप्लीट झाल्यावर तुम्हाला इथं ₹1,00,000 भेटतील. म्हणजे एका वर्षाला 25,000 4 वर्षामध्ये 1,00,000 ओके. आता एरिया डेव्हलपमेंट दिलेलं आहे. याच्यामध्ये जसं की आपल्याला फील्ड असणार आहे प्रोजेक्टिंगसाठी तर प्रोडक्ट आणि सपोर्ट प्रोजेक्ट्स आहेत. ओके. त्यानंतर AMC असणारे कस्टमर लोकेशन दिले जाणार आहे. सपोर्ट रोल असणार आहे. फील्ड ट्रेल्स असणार आहे. ओके. व्हॅलिडेशन असणार आहे. डॉक्युमेंटेशन असणार आहे. ओके. सगळं काही प्रोसेस तुम्हाला याच्यामध्ये मेंटेनन्स करावं लागेल स्टोअरमध्ये. ओके. आता याच्यामध्ये फर्स्ट आपल्याला लेव्हल असणार आहे इथे दिलेले आहे. जसं की आपल्याला चेकिंग करायचं आहे EVMचं, ओके. ॲक्टिव्हिटीज असणार आहे तुमच्या हे बघून घ्यायचं आहे. ओके. हाऊ टू अप्लाय करण्यासाठी तुम्हाला याची कॅन्डिडेटला इथं अप्लाय करण्यासाठी वेबसाईट दिलेली आहे. वेबसाईटवरून आपल्याला रिक्वायर्ड ट्रेनिंग इंजिनिअर बंगलोर कॉम्प्लेक्सला इथं अप्लाय करायचं आहे. अप्लाय करून घ्यायचं आहे ह्याच्यावरच आणि ऑनलाईन आपल्याला लिंक दिलेली आहे. या लिंकद्वारे आपण अप्लाय करायची आहे. 24/9/2025 ते 7/10/2025 म्हणजे आजच्या दिवसापासून याच्यामध्ये दिलेली आहे संपूर्ण माहिती, लिंक वगैरे आपल्याला ऑनलाईन कसं भरायचं आहे. ओके. याच्यामध्ये दिलेल्या कॅन्डिडेटला इथं संपूर्ण माहिती आपण URL लिंक्स वगैरेबद्दल ओके. पेमेंट फीज असणार आहे, जी की आपल्याला पे करायची असते. ॲप्लिकेशन चार्जेस, अदर चार्जेस आपल्याला पे करायचे आहे. आता कॅन्डिडेटला इथे संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे ॲडव्हर्टाइजबद्दल. ॲप्लिकेशनबद्दल ट्रेनिंग इंजिनिअरसाठी इथं दिलेली आहे पेनल्टी वर्किंग BEL कडून इथे दिलेली आहे. ओके. वन जॉब वन कोड असणार आहे. एका पोस्टिंगसाठी आपल्याला वन जॉब वन कोड असतो. दुसऱ्या पोस्टिंगला आपल्याला काय वेगळा फॉर्म भरावा लागणार आहे. ओके. सिलेक्शन प्रोसेसची बद्दल बात केली गेली तर आता कॅन्डिडेटला सांगितलं क्रायटेरिया असणार ऑनलाईन ॲप्लिकेशन असणार आहे. बिन आपल्याला ॲक्सेप्टेबल आपल्याला प्रोव्हिजनली शॉर्टलिस्टेड आयडेंटिटी असणार आहे. कॅन्डिडेटला इथं मीट करायचं आहे क्वालिफाईंग पण क्रायटेरिया आपल्याला असणार ॲप्लिकेशन्स असणार आहे. ॲक्सेप्टेबल असणार आहे. विल आपल्याला SMS अँड ईमेल ॲड्रेस आपल्याला याच्यावर असणार आहे कॉल लेटर्स वगैरे. ओके. कॅन्डिडेटला जर रिक्वायर्ड दिलेले आहे प्रिंट ऑफ कॉल लेटर आपल्याला तुला इंट्रोडक्शन्स अँड संपूर्ण त्याला मेल ॲड्रेस आपल्याला माहिती भेटणार सेंड बाय मेल. ओके. कॉल लेटर वगैरे डाउनलोड करण्यासाठी
कॅन्डिडेटला इथं आपल्याला दिलेलं आहे आपला प्रोसेस ऑफ ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर एलिजिबिलिटी बेंगलोर फॉर शेड्यूल फॉर मेन्शन्स. ओके. त्याच्यामध्ये दिलेलं आहे त्यांनी आता कोडनुसार आता डिसिप्लिन डेट दिलेली आहे, जे की तुम्हाला इथं जायचं आहे इंटरव्ह्यूला, जे की दिलेलं आहे ट्रेनिंग इंजिनिअरसाठी आणि ट्रेनिंग इंजिनिअर TEEM आणि TEBG साठी. ओके, दोघांसाठी. त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक्सला 25/10/2025ला आपल्याला तिथे जायचं आहे या ॲड्रेसला. ओके. आता मेकॅनिकलला पण 25/10/2025, कॉम्प्युटर सायन्सला 26/10/2025, इलेक्ट्रिकलला 26/10/2025. बँगलोरला आपल्याला जी असणार रायटिंग टेस्ट आपली इथे असणार आहे. याच्यामध्ये दिलेली आहे संपूर्ण माहिती वगैरे दिलेली आहे. आता कॅन्डिडेटला इथं ट्रेनिंग इंजिनिअरसाठी तर रायटिंग टेस्ट जी असणार आहे, बेसिकली आपल्याला ऑर्डर ऑफ मेरिट लिस्ट असणार आहे, डिसिप्लिन असणार आहे, जे कंडक्ट केली जाणार आहे. 90 मिनिटाचा टाईम असणार आहे. 85 क्वेश्चन आपल्याला याच्यामध्ये बघायला मिळतात. प्रत्येक प्रश्नाला इथे 1 मार्क असणार आहे. 0.25%ची निगेटिव्ह मार्किंग असणार आहे. ओके. याच्यामध्ये PWDला 20 मिनिटाचा टाईम जास्त भेटत असतो. ओके. सगळ्या एक्झामिनेशनमध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आपली रायटिंग टेस्ट झाल्यानंतर आपण जर इथे क्वालिफाय झाले, तर आपल्याला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असणार आहे मेरिटनुसार. रायटिंग टेस्ट आपल्याला बेंगलोरमध्येच होणार आहे ऑनली, हे लक्षात असू द्यायचं आहे. ट्रेनिंग इंजिनिअरसाठी. ओके. जी एक्झामिनेशन फीज असणार आहे, ॲप्लिकेशन फीज ₹150 प्लस GST असणार आहे 18%. त्याच्यामध्ये UR, EWS, OBC कॅन्डिडेटला असणार आहे. ओके. म्हणजे टोटल इथं ₹177 आपल्याला होत असतात. त्यानंतर इथं दिलेलं आहे कॅन्डिडेट OSC, ST, PWD कॅटेगरीला इथं पेमेंट्स ऑफ ॲप्लिकेशन फीजबद्दल नसणार आहे वाटतं त्यांना. ओके. ओके, कोणतीही फी नसणार आहे. ओके. त्यानंतर इथं कॅन्डिडेटला इथं सांगितलं गेलेलं आहे, की आपल्याला इंट्रोडक्शन, एलिजिबिलिटी क्रायटेरिया सगळे आपल्याला वाचून घ्यायचे, तरच आपल्याला इथं फॉर्म भरायचा आहे. पेड असणार आहे फॉर्म. ओके. रिफंडेबल होणार नाही फी वगैरे. ओके. इंट्रोडक्शन दिलेलं आहे इथं. पेमेंट्स वगैरे कसं ऑनलाईन पद्धतीने आपण करू शकतो. ओके. ॲप्लिकेशन फॉर्म भरल्यानंतर इतकं पेमेंट फीजबद्दल काही इथं सांगायची आवश्यकता नाही. ओके. SBI कलेक्शन रेफरन्स नंबर दिलेला आहे. ओके. त्यानंतर रिसेंट आपल्याला कलर्स पासवर्ड साईज फोटोग्राफ, प्रूफ ऑफ डेटा, प्रूफ डॉक्युमेंट, प्रोव्हिजनल डिग्री सर्टिफिकेशन, आपल्याला कॅटेगरी सर्टिफिकेट सगळे डॉक्युमेंट आपल्याला जे लागणार ते अपलोड करायचे आहे. ओके. तिथं दिलेलं आहे संपूर्ण माहिती. आपल्याला PWDमध्ये 40% आपण PWD असेल तरच आपल्याला याच्यामध्ये फायदा भेटत असतो. जनरल इन्फॉर्मेशन दिलेलं आहे आपलं. ऑनली इंडियन सिटिझनशिप, ऑल इंडिया इंडियनवाले इथं अप्लाय करू शकता. ओके. इथं आपल्याला दिलेलं आहे रायटिंग टेस्टमध्ये आता क्वालिफाय होण्यासाठी जनरल, EWS, OBCला 35%, SC, ST, PWDला 30% लागणार आहे. नंबर ऑफ पोस्ट दिलेले आहे याच्यामध्ये आपल्याला. रिक्वायर्ड ऑफ क्वालिफिकेशनसाठी आपल्याला संपूर्ण माहिती दिलेली आहे. करिअरबद्दल चांगली पॉझिटिव्ह असणार आहे आपल्याला कॅन्डिडेटसाठी. ओके. त्यानंतर की वगैरे आपल्याला दिलेली आहे संपूर्ण माहिती आपल्याला. अप्लाइंग करायचं कसं करायचं त्याची माहिती दिलेली आहे. कॅटेगरी वाईज संपूर्ण माहिती दिलेली आहे. जी की आपण इथं बघून घ्यायची, एकदा वाचून घ्यायची आपण पण एकदा. ओके. आता याची ऑनलाईन आपल्याला आवेदन करण्याची शेवटची दिनांक असणार आहे 7/10/2025 पर्यंत आपल्याला फॉर्म भरायचे आहे. ओके. याची वेबसाईट लिंक इथं दिलेली आहे. काही क्युरीज वगैरे असतील तर तुम्ही या वेबसाईटला इथं व्हिजिट करू शकता याच्यात. ओके. तर इथं आता त्याच्यानंतर 7/10/2025 आपली शेवटची दिनांक असणार आहे. तर लवकरात लवकर आपल्याला फॉर्म भरून घ्यायचा. 24 तारखेपासून आजच्या दिवसापासून फॉर्म चालू झालेला आहे. तर 7/10/2025 पर्यंत फॉर्म भरून घ्यायची आहे. जर तुम्हाला काही डाऊट असेल या व्हिडिओ रिलेटेड, तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा किंवा मला तुम्ही Instagram, Facebookला मेसेज करा. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. ओके. PDF फाईल डाउनलोड करायचं असेल तर Telegram चॅनल, WhatsApp ग्रुपवरून डाउनलोड करून ठेवायचं आहे. त्याची पण लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल आणि आपल्याला अप्लाय करण्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल आणि आपण याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण याचा अप्लाय करण्याचा व्हिडिओ पण आणणार आहोत. तत्पूर्वी तुम्हाला काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करायचं, जास्तीत जास्त मित्रांबरोबर शेअर करायचं आहे आणि चॅनलवर नवीन असेल त्याला सबस्क्राईब करायचं, बेल आयकॉनला प्रेस करायचं. डेली तुमच्यासाठी नवीन नवीन जॉब अपॉर्च्युनिटी घेऊन येत असतो. अशाच नवीन नवीन जॉब अपॉर्च्युनिटीसाठी आपण आता भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो. थँक यू.